तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील वातावरणात आज बदल झालेला पाहायला मिळत आहे। आपल्याला सध्या राज्यात ढगाळ स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळत आहे, परंतु मित्रांनो आपल्याला पुढील 3 ते 4 तासात आपल्याला राज्यातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार देखील पाहायला मिळू शकतो। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा, जिल्ह्याचा व गावाचा अपडेट जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर पुढील 2 तासात मित्रांनो आपल्याला बीड, करमाळा, जामखेड, बार्शी, कळंब, तसेच लातूर, उदगीर, अहमदपूर, देगलूर, निजामाबाद या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, आज रात्री दरम्यान देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला पाथर्डी, भागूर, घोडेगाव, कडा, शिरूर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील। तसेच परतूर, लोणार, जिंतूर या भागात सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। हिंगोली, माजलगाव, परळी, नांदेड, नायगाव, अहमदपूर, देगलूर, निजामाबाद या भागात देखील, उमरखेड या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला अकलूजच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तसेच रात्री दरम्यान देखील आपल्याला बार्शी, सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, बिदर, नांदेड या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। फार काही मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये, परंतु आपल्याला या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागात पाहायला मिळेल। सर्वच भागात आपल्याला पाऊस काय पाहायला मिळत नाहीये। तसेच 24 तारखेचा अंदाज जर जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला 24 तारखेला देखील राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला याच भागात आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपण आता प्रत्येक तालुक्याचा व जिल्ह्याचा अपडेट जाणून घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहणार याविषयी। तर मित्रांनो, हा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। विजांचा कडकडाट देखील या पावसात आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला या भागात मित्रांनो आपल्याला वातावरण ढगाळ पाहायला मिळतंय। तसेच विदर्भात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये आपल्याला चंद्रपूर, अकोला, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागात आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला राज्यात इतरही भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।